तर मंडळी जय शिवराय, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी 2 दिवसाची सुट्टी संपली आहे, एक दिवस पूर्णपणे आराम केला आपण काल, म्हणून आपली व्हिडिओ नाही आली। तर मंडळी आज सकाळचे 6 वाजलेत, तर आता आपण निघालो आहे बायकोला स्टेशनला सोडायचं आपल्याला, मग तिथून आपण ओला उबेर चालू करणार आहे आणि आज आपल्याला ऑफिसला लवकर पण जायचं आहे। तर मंडळी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा, धन्यवाद। तर मंडळी आत्ताच पोहोचलो स्टेशनला, आपण आताच बायकोला सोडले डोंबिवली स्टेशनला, मस्तपैकी एक चहा घेतला आहे आणि ओला उबेर चालू केली आहे। बघू आता कुठली ट्रिप पडते आपल्याला। गाडी पण इथे पार्क केली, इथून आपण शनी मंदिरला जाणार आहे, इथून आपल्याला नाही सकाळी टकाई ट्रिप भेटत, शनी मंदिरला वरती ट्रिप भेटत। तर चला। तर मंडळी जय शिवराय, सकाळचे 7:45 झालेत आणि नवी मुंबईची ट्रिप मला तर पडतच, पण मला आज ऑफिसला सुट्टी भेटली। सुट्टी आत्ताच फोन आला की आज सुट्टी घ्या म्हणून, म्हटलं ठीक आहे चांगलंच आहे। तर सुट्टीचा सदुपयोग आपल्याला करायचा आहे आणि आज मग फुल डे गाडी चालणार आहे मी, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। सकाळी 6:30ला मी घर सोडले मंडळी। तर आणि आज मी बॅग वगैरे पण घेऊन निघालो आणि टिफिन पण आहे बॅगेमध्ये। तर मंडळी मजा अशी आहे की आज मी तुम्हाला जे डेलीचे ऑटोवाले असतात ते सकाळी घरी निघतात, संध्याकाळी डायरेक्ट घरी जातात, असेही काही काही जण जुने लोक आहेत, त्यांची मी जर्नी आज तुम्हाला दाखवणार आहे। तसा मी जगायचा प्रयत्न करणार आहे। आज टिफिन वगैरे आहे तर बाहेरच टिफिन वगैरे खाणार आहे। तर मंडळी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा। मंडळी आपल्याला आता कल्याणची एक ट्रिप भेटली आहे, तर निघूयात आता कल्याणला, पोहोचतोय पिकअप लोकेशनला। मंडळी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ड्रॉप लोकेशन परफेक्ट टाका, कारण डिस्टन्सचा फरक पडतो। आता जस्ट एक डोंबिवली ईस्टची पण ट्रिप भेटली, आता जस्ट एक पॅसेंजरला मी ड्रॉप केले मंडळी, ते बघू शकता 900 मीटरचा फरक आहे, 900 मीटरचा पॅसेंजर लोकेशन आहे, मी त्यांना इकडे ड्रॉप केले। 900 मीटर मतलब 100 मीटर कमी आहे 1 किलोमीटरसाठी। ते सांगायचं कारण आहे ऑलरेडी 900 मीटरचं आम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटू शकतात, हां म्हणून आम्हाला काय नाही, मी आता हे 900 मीटर भाऊंना सोडलं आहे, मला सोडायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या डिस्टन्सचे मला पैसे भेटतात म्हणजे, त्यामुळे तुम्ही जर लोकेशन पहिले सेव्ह करा, नंतर मग ट्रिप बुक करा। धन्यवाद। आता आपल्याला दिवाळीची ट्रिप भेटली आहे, निघालो दिवा स्टेशनला, पॅसेंजरला पिकअप करतो। तर मंडळी दिव्याला आलो आपण, एक पाण्याची बॉटल घेतली, भरपूर तहान लागली होती मंडळी। आज घरून निघताना पाणी बॉटल विसरलो होतो मी। तर मंडळी जय शिवराय, आत्ताच मी दिवा जंक्शनमध्ये पोहोचलो आहे, बघू शकता तुम्ही। आणि आज आपली सुट्टी झाली, तर टिफिन होते आपल्याकडे, तर आता मी फोडणीचा भात आणला आहे, तो खाणार आहे इथे। ऑफिसमध्ये असताना तर 10:30-11 वाजता आपण पहिला ब्रेक घेतो, तर आज मी ते टिफिन फोडणीचा भात खाणार। तर मंडळी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, 800 रुपये आपली कमाई पूर्ण झाली आहे। मंडळी जय शिवराय, या नाश्ता करायला सर्वांनी, मस्तपैकी फोडणीचा भात आहे। पहिल्यांदाच आपण ही लाईफ जगतो आहे, दिवसभर गाडीमध्ये गाडी चालवणार आहे, टिफिन आणि नाश्ता पण आज गाडीमध्येच करणार आहे। तर मंडळी नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। सोबत आपण ओला उबेर पण चालू ठेवलं आहे, रॅपिडो पण। जस्ट एक ट्रिप येऊन गेली मंडळी, भेटली नाही आपल्याला, भेटेल नक्की इकडूनच। तर मंडळी मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे आपला, आता थोडा वेळ थांबतो, चाय प्यायची इच्छा झाली तिथे हा एक समोर ताई, एक चहा घेतो मस्तपैकी। ट्रिप चालू ठेवली, एक ट्रिप पडली होती, पाणी प्यायला गेलो, ट्रिप कॅन्सल लगेच गेली, डोंबिवलीचीच होती मंडळी, कारण मी गो टू टाकली डोंबिवली। तर मंडळी मजा येणार आहे आज, 800 रुपये कमाई दिले आपल्याला, टोटल 2000 टार्गेट आहे, पण बघूया किती होते। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर मंडळी आपल्याला ट्रिप भेटली आहे
दिव्यावरून कटाईनाकाची ट्रिप आहे, 150 रुपये भाडं आहे. चला जाऊया आता दिव्याला. तर मंडळी आता आपण कटाईनाकाची ट्रिप सोडली आहे आणि आपल्या गाडीमध्ये CNG संपला आहे. तर आपण आता CNG भरायला चाललो आहे पिंपळेश्वर मंदिराच्या इकडे. पिंपळेश्वर मंदिराच्या बाजूला दिव्यामध्ये गर्दी होती, तर चला जाऊया CNG भरायला. म्हणजे आपल्याला इथून ट्रिप पडली आहे. भाऊंचं सामान घेऊन जायचं. भाऊ काय सामान होतं? लग्नपत्रिका. ठीक आहे, लग्नपत्रिका घेऊन द्यायची आपल्याला डोंबिवली वेस्टला. चला जाऊया. मंडळी तर विषय असा आहे, भिवंडीचं भाडं आहे, मानकोली ब्रिजच्या इथेच आहे. तर 4 बंडल आहेत ते मी आता मागे ठेवलेत, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर आणि इथून मी आता शेअरिंग पण भरून घेऊन जाणार आहे. जाता आता ऑन द वे जे काय शेअरिंग भेटेल ते घेऊन जाणार. चला पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. पर मंडळी दुपारचे 12:30 झालेत. आपली 1100 रुपये कमाई पूर्ण झाली आणि आता आपण आहे तिथे लोधा अप्पर ठाणेमध्ये. बघू शकता तुम्ही, जे भिवंडी मानकोली ब्रिजचे ते आहे लेफ्टला. तिकडचं भाडे घेऊन आलो आपल्या. येताना आपण शेअरिंग पण आणले. टोटल आपले 200 रुपये झाले मंडळी आणि 160 रुपये भाडे होते आणि शेअरिंग भाडे 200 रुपये. येताना आपण ट्रिप पण घेऊन आलो, कारण की फक्त पॅसेंजरचे एक पार्सल होतं ते घेऊन यायचं होतं. तर ते टाकलं मागच्या सीटमध्ये, मागच्या डिकीमध्ये आणि येताना 3-4 शेअरिंग घेऊन आलो. तर मंडळी आता बघू इकडून कुठलं ट्रिप पडतं आहे. आणि आपला लंच टाईम ऑफिसच्या प्रमाणे 2 वाजता होणार आहे. तर 2 वाजता आपण मस्तपैकी जेवणार आहे. मस्त एक जागा शोधून टिफिन आहे. तर नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि इकडून बघूया इकडून आता कुठलं भाडं भेटतं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंडळी आपल्याला इथून आता ट्रिप पडली आहे, डोंबिवलीची आहे. 100 रुपये दाखवते. डोंबिवली स्टेशन साईडचे कुठेतरी आहे आणि पॅसेंजरला फोन केला. तर चला जाऊया आता डोंबिवलीला. तर मंडळी दुपारचे 2:30 वाजलेत. तर मी थांबलो इथे कटाई नाक्याला. इथे एक लस्सीवाला छान फेमस आहे. तर म्हटलं होतं लस्सीवाला जिथे बसून लास्ट एकदा व्लॉगमध्ये मी दाखवला होता, तिथे बसून मस्तपैकी जेवेन. तर मंडळी त्याची लस्सी संपली, तो गेला आहे. तर आता आपण मस्तपैकी जेवायचे आहे इथे. तर मंडळी या सर्वांनी जेवायला. दुपारचे 2:30 वाजलेत. अजून मला 2 तास गाडी चालवायची आहे. जी ऑफिसमध्ये शिफ्ट असते 7 to 4:30, 9 to 6:30. तर आज मी रिक्षावरती 7 to 4:30 शिफ्ट करतो आहे आणि मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतो आहे रिक्षामध्येच. इथे कटाई नाक्याला थांबलो आहे मी. आणि आपल्याकडे इथे ओव्हन बिवन काही नाही आहे. तर इथे ही जेवणाची मजा एक वेगळीच आहे मंडळी. दिवसभर कसे काय स्ट्रगल करतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आज जेमतेम डोंबिवली, कल्याण, दिवा आणि मानकोली एवढाच प्रवास आहे माझा आज. त्याच्या बाहेर व्यतिरिक्त मी कुठे गेलो नाही. नवी मुंबईची ट्रिप होते पण सकाळीच आपल्याला रिटर्न ट्रिप मिळत नाही, म्हणून मी रिटर्न नाही तिकडे गेलो नाही. तर मंडळी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी थोडा जेवणाचा आनंद घेतो आहे. मस्त की बटाट्याची भाजी आहे आणि भाकरी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अजून आपल्याला 2 तास गाडी चालवायची. टोटल 1300 रुपये कमाई झाली आहे. अजून आपल्याला 200-300 रुपये करायचे. 1500 किंवा 1600 रुपये करायचे. 2000 टार्गेट आले की बघूया कसं होते. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद. तर मंडळी संध्याकाळी मस्तपैकी चायनीज भेलचा आनंद घेतला आणि पोचलो घरी. गाडी वगैरे पार्क केली. थोडंसं शूट कमी केलं कारण आपला मोबाईल चार्ज नव्हता.
तर मंडळी आज स्पेशल घरी मोमोज बनत आहेत, व्हेज मोमोज. मंडळी मस्तपैकी आता मोमोजचा आनंद घेणार आहे. खतरनाक बनवते माझी बायको मोमोज सगळं. दाखव मोमोज. तर या तुम्ही पण खायला. तर मंडळी हा आजचा व्लॉग इथेच एंड होत आहे, कारण दुपार 4 नंतर मोबाईलची चार्जिंग संपली मंडळी, त्यामुळे हा व्लॉग मी आत्ता चालू केला इथे. तर आज टोटल 1700 रुपये कमाई केली आणि पूर्ण आज मी असं जीवन जगलं की पूर्ण मी सकाळी 6:30ला घरातून निघालो आहे, डायरेक्ट 6ला घरी आलो आहे मंडळी. दुपारी मी घरी नव्हतो आलो, मस्तपैकी बाहेरच टिफिन जो नेला होता तो मीच रिक्षामध्येच खाल्ला. सकाळी नाश्ता रिक्षामध्ये खाल्ला, नंतर दुपारी मी जेवण पण रिक्षामध्येच जेवलो. तर टोटल मी आज 1700 रुपये कमाई केली मंडळी. 6 वाजता मी घरी आलो, मस्तपैकी येताना बायकोला घेऊन आलो, येताना मस्तपैकी चायनीज बिल वगैरे खाल्ली आम्ही येताना. तर आणि आता मोमोज बनवले, तुम्हाला तुम्ही बघितले असेल व्हिडिओ. तर मस्तपैकी नाश्ता वगैरे करणार आहे. तर मंडळी ही मेहनत आहे, ही स्ट्रगल आहे मंडळी. अशीच आयुष्यभर अशीच मेहनत करत राहायची. आज उद्या किती पुढे जरी गेली तरी ही मेहनतीला कधी विसरणार नाही मंडळी. तर हे स्ट्रगल आहे, स्वप्न पूर्ण करण्याचं हे स्ट्रगल आहे. तर मंडळी तुमच्या मराठी भावाला, मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट करा आणि तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर नक्की मला DM करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या.